नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहेत आणि माझे व्हिडिओ बघताना व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, शेअर करा, Facebookला आपलं फॉलो करा आणि YouTubeला आपला सबस्क्राईब करा. तर काय झालं, आज आले मी पार्वतीकडे कारण का कामच तसं होतं. कारण का पार्वतीचं आहे म्हणजे लेडीज पार्लर सेंटर आहे. मग तिथे मी गेलेले आणि ते घरूनच चालवते कारण का मुलं अजून लहान आहे तिची, त्याच्यामुळे ती बाहेर काही शॉप वगैरे घेतला नाही. तिने घेणार आहे ती थोड्या दिवसांनी. मुलं शाळेत जायला लागल्यावर तर ती म्हणली, "अरे प्लकिंग वगैरे करून घेऊया." प्लकिंग आणि फॉरहेड करायचे होते. मग म्हणलं अरे ते करून घेऊया. मग प्लकिंग आणि फॉरहेड वगैरे केलं आणि बघा कसं छान असं म्हणजे जे प्लकिंग आणि फॉरहेड केलं ना एकदम चेहरा असा जरा फ्रेश वाटायला लागतो आणि मला तर खूप फ्रेश वाटायला लागतं. म्हणलं आता कटिंग वगैरे करायची आणि शोल्डर एवढी केस ठेवायची. मग नवऱ्याला विचारलं, नवरा मला ज्या शोल्डर एवढी ठेवू नको, थोडीशी खाली घे. बघा किती छान आता चेहरा कसा एकदम फ्रेश वगैरे वाटायला लागलाय. ही आहे बघा, ही आहे माझी मैत्रीण पार्वती. आमचे 2017 पासून आम्ही एकत्र आहोत. आमचं लग्न पण एकाच टायमिंगला झालंय आणि आम्ही एकाच गावचे आहोत. म्हणजे आमच्या दोघींचे सासर एकच आहे. फक्त जवळ-जवळ गावं आहेत आमची. मग प्लकिंग वगैरे केलं आणि केस पण कापून घेतलीच लागलीच. त्याचा व्हिडिओ करायचाच राहिला माझा. मग आता बघा हे अशी केस वगैरे कापले आहेत आणि थोडीशी खाली घेतली आणि छान वाटत होती. मला पण आवडली केस आणि ती नेहमी छान वगैरे कापते आणि ती मला जसं पाहिजे ना तसंच ती करते. आणि तिला जर वाटलं नाही, की बाबा वर्षा तुझ्यावर ही स्टाईल सूट होऊन जाईल, तर ती तसं पण सांगते, "वर्षा अशा स्टाईलनी केस काप, मग ते तुला सूट होईल." मग ती जसं सांगेल नाही तसंच मी करते मग. आणि केस वगैरे कापली आणि निघाले कारण का मुलींना पण भुका लागलेल्या.